संगमनेरमधील अमृतवाहिनी शेती आणि विकास संस्थेच्या वतीने 5 जानेवारी ते 7 जानेवारी या दरम्यान मेधा 2017 युवा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती आणि विकास संस्थेच्या वतीने 5 जानेवारी ते 7 जानेवारी 2017 या कालावधीमध्ये मेधा 2017 युवा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. संगमनेरचे युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेमधून सुरू करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक डॉक्टर विठ्ठल कामत यांच्या हस्ते करण्यात आले. वसंतदादा क्रीडा संकुलामध्ये या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज जो प्रोग्राम आहे मेधा 217 तुम्ही 100 केला का? मी 1000 म्हणालो होतो, कारण आता 2000 ची नोट 100 मध्ये आहे. मी तुमच्यासाठी 2017 सांगणार ना. भाषण हे रटाळ असतं, संभाषण हे रसाळ असतं. बात हीरा होती है, बात मोती होती है, बात लाखों की लाज होती है. बात हीरा होती है, बात मोती होती है, बात लाखों की लाज होती है. बात हर बात को नहीं कहते, बात मुश्किल से बात होती है. तो आइए दोस्तों, या सगळ्या आपण मिळून जो मुश्किल बात है अमीर बनना, जो मुश्किल बात है फेमस बनना, और जो मुश्किल बात है विठ्ठल कामत जैसे बनना, उसको आसान कर देते हैं. आर यू रेडी? मैं जो बोलूंगा ध्यान से याद रखोगे? कितना %? चलो बाला साहब जी, आपका जो युवा सांस्कृतिक प्रोग्राम है वो 100% सक्सेस हो गया, क्योंकि 100% आवाज आ रही है. आइए तो आइए. चायनीज मध्ये एक म्हण आहे आणि मला वाटतं तुम्ही 100% सक्सेसफुल व्हा. जर्नी टू द 1000 माइल स्टार्ट्स विथ द फर्स्ट स्टेप, अँड यू हॅव ऑलरेडी टेकन द फर्स्ट स्टेप टुडे. सो आय कॉंग्रॅच्युलेट यू. प्लीज टेक अ बाउ. आपल्याला स्वतःला टाळा घ्यायला शिका. I have failed and failure is my tonic. What is my tonic? So let's start with the failure as our tonic. Are you ready? का? तर मी स्वतः या स्टेजचे 10,000 पोर्शन केले, तेवढं माझं घर होतं. देशातलं आणि जगातलं एक मोठं नाव माननीय विठ्ठलजी कामत, माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे. मागील वर्षी आपण सुरू केला हा महोत्सव मेधा 2016. मेधा याचा अर्थ टॅलेंट, आणि हा महोत्सव मागील वर्षी खूप यशस्वी झाला. या वर्षी त्यापेक्षा जादा यशस्वी होणार याची खात्री मी आपल्याला इथे देतो. पूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजचं वेगळं काहीतरी व्हायचं, पॉलिटेक्निकचं वेगळं, ITIचं वेगळं, बीफॉर्म वेगळं, डीफॉर्म वेगळं, मॉडेल स्कूल वेगळं, CBSE वेगळं, कॅम्ब्रिज वेगळं. आपण असा विचार केला का सगळे एकत्र येऊया आणि एकच महोत्सव करू, आणि हा महोत्सव इतका यशस्वी मागील वर्षी. अशा प्रकारचा हा संवाद या व्यक्तिमत्वांचा साधण्याचा प्रयत्न आपला आहे. आज विठ्ठलजी कामत यांच्यावरती वेगळं करण्याची आवश्यकता नाही. कधी आपण प्रवास करत असतो आणि कुठं जर नाश्ता करायचा असेल, चहा घ्यायचा असला,
ही मॅनेजमेंट करतात कशी, त्यांचं जीवन आपण समजून घ्यायचं आणि ते किती उत्साही आहे ते आपल्याला पाहिलं आपण. आणि 9 तारखेला आपल्याकडे येत आहे विश्वास नांगरे पाटील. 3 वाजताचा बक्षीस वितरणचा कार्यक्रम त्यावेळेस आपला राहणार आहे. अशा प्रकारे एका बाजूला सांस्कृतिक महोत्सव आहे, खेळाच्या स्पर्धा आहेत आणि तिसऱ्या बाजूला अनेक प्रमुख चांगल्या व्यक्तिमत्वांशी जोडण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. हा महोत्सव सुद्धा आपल्याला खूप यशस्वी करायचा आहे. अमृत वाहिनी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संपूर्णपणे वाव देण्यासाठी मेधा 2017 या युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या युवा महोत्सवाअंतर्गत संस्थेतील विद्यार्थ्यांमधील टॅलेंट सर्च होणार आहे. या कार्यक्रमामध्ये मिमिक्री, डान्स, ग्रुप डान्स, गायन, वादन, ड्रामा, पेंटिंग, व्याख्याने या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, शरयूताई देशमुख, रणजित सिंग देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, संगमनेर.